हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल कांचन व्लॉग अँड क्रिएशन। मैत्रिणींनो, आपण उलन मॅट रांगोळ्यांसाठी काय काय सामान लागतं, त्याची प्राइस काय असते, ते कुठून घ्यायचे आणि डिझाईन कशा ट्रेस करायच्या यावर व्हिडिओ बनवला होता आणि त्यावर कमेंट आले आहेत की ताई हॉट ग्लू गन कशी यूज करायची ते सांगा। आता ज्या ताईंना गन यूज करता येत नाही, जे पहिल्यांदा करणार आहेत, त्यांनी गन यूज करताना काय काळजी घ्यावी, कुठून खरेदी करावी, किती व्होल्टेजची गन घ्यावी आणि लहान मुलं घरात असतील तर काय काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मैत्रिणींनो, हॉट ग्लू ही अशी वस्तू आहे की जी कोणत्याही क्राफ्ट प्रोजेक्टला इझी बनवेल। ती वस्तू चिपकवण्यासाठी हिचा उपयोग होतो। चला तर मग बघूया आपल्याला हॉट ग्लू कुठे कुठे मिळेल। तुमच्या जवळच्या स्टेशनरी शॉपमध्ये, मार्केटमध्ये किंवा ऑनलाईनही तुम्ही हॉट ग्लू गन घेऊ शकता आणि आमच्याकडे सुद्धा DIY किट अवेलेबल आहे, त्यामध्ये आम्ही हॉट गनसुद्धा प्रोव्हाइड करतो। जर तुम्हाला हवी असल्यास तुम्ही मागवू शकता। मैत्रिणींनो, क्वालिटीच्या आधारावर हॉट ग्लू गनची किंमत 200 ते 600 रुपयापर्यंत असते। मैत्रिणींनो, हॉट गनसोबतच ग्लू स्टिकसुद्धा विकत घ्याव्या लागतात। हॉट गन ह्या वेगवेगळ्या वॉल्टमध्ये अवेलेबल आहेत। नॉर्मल आपल्या रेग्युलर क्राफ्टसाठी 40 ते 60 वॉल्टची ग्लू गन तुम्ही वापरू शकता, पण तुम्हाला काही बिझनेस रिलेटेड काही करायचं असेल तर मी सजेस्ट करेल की 100 वॉटची वापरा, कारण त्याचा ग्लू अतिशय पक्का असतो। आता मी तुम्हाला इथे न्यू गन ओपन करून दाखवणार आहे। चला तर मग बघूया की न्यू गन ओपन केल्यानंतर तिचा वापर कसा करावा। मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता की न्यू हॉट गनसोबतच आपल्याला ट्रँग्युलर एक वायर भेटली आहे। ती वायर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अटॅच करून घ्यावी, त्यामुळे आपला ग्लू गनचा स्टँड तयार होतो। काम करताना ग्लू गन त्या स्टँडवर उभी राहते। काही ग्लू गनला स्टँड लावूनच देतात। मैत्रिणींनो, गन वापरताना ती कुठे डॅमेज तर नाही आहे ना, हे सगळं आधी चेक करून मग आपण गन वापरावी, कारण इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे तर आपण सावधानगिरी बाळगावी। मैत्रिणींनो, आता ग्लू गन वापरण्यासाठी एक ग्लू स्टिक घ्यावी व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ती होलामध्ये इन्सर्ट करावी। त्यामुळे जेवढी ती आतमध्ये जाईल तिथपर्यंत आतमध्ये धक्का देऊन तिला अरेंज करून घ्यावी। मैत्रिणींनो, ग्लू स्टिक इन्सर्ट केल्यानंतर ती काही प्रमाणात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बाहेरच राहते, पूर्ण आतमध्ये जात नाही। मैत्रिणींनो, लक्षात ठेवा की एकदा ग्लू स्टिक आतमध्ये टाकली की ती बाहेर काढायची नाही। जेव्हा पण तुम्हाला हॉट ग्लू गनचा यूज करायचा आहे तेव्हा सॉकेटमध्ये लावायचे आणि 5 मिनिटं ग्लू गन गरम होण्यासाठी सोडून द्यावी। आणि ग्लू गन गरम होत असताना किंवा काम करत असताना फॅन किंवा ACचा शक्यतो वापर न केलाच बरा, त्यामुळे काय होतं, ग्लू गन काम करताना सुकत नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्लू गन वापरताना तिच्या नोझलला कधीही हात लावायचा नाही, कारण ते अतिशय गरम असते आणि लहान मुलांनाही त्याच्यापासून लांब ठेवा। काम झाले की सॉकेटमधून पिन काढून गन बाजूला ठेवून द्यावी। मैत्रिणींनो, मी आता माझ्या जुन्या गनचा वापर करून तुम्हाला हे दाखवणार आहे की ग्लू गनची ग्लू आतमध्ये छोटी झाली आणि आपण ट्रिगर दाबून पण ग्लू बाहेर येत नसेल तर काय करावे। मैत्रिणींनो, अशा केसमध्ये एक ग्लू स्टिक घ्यावी आणि आतमध्ये जी छोटी ग्लू स्टिक झाली आहे तिला टच होईपर्यंत आतमध्ये पुश करून दुसरी ग्लू स्टिक सेट करावी। तुम्ही बघू शकता की आता मी ट्रिगरला दाबल्यानंतर ग्लू बाहेर येत आहे। मैत्रिणींनो, तर ग्लू गनचा वापर कसा करावा, त्याच्यामध्ये ग्लू स्टिक कशी अरेंज करावी हे मी तुम्हाला सांगितले आहे। आणि हो, ग्लू गनचा वापर करताना लहान मुलांना लांब ठेवावे, नोझलला चुकूनही हात लावू नये आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरताना जशी आपण काळजी घेतो, जसे की ओल्या हाताने वापरू नये, अशा बेसिक थिंग्सची काळजी घ्या। अशा आहे मैत्रिणींनो, फर्स्ट टाइम ग्लू गन वापरणाऱ्या आपल्या ताईंना हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरेल। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। आणि हो, सांगायचे राहील, आपल्या चॅनलमध्ये आपण मॅट रांगोळी, आरी वर्क, ब्लॉक आणि खणाच्या वस्तू, खणाचे प्रोडक्ट कसे करायचे आणि नुसतेच करायचे नाही तर त्यास सेलिंग करण्याच्या भन्नाट टेक्निक्सचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ अपलोड करत असतो। तर चॅनलला अवश्य भेट देऊन सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन महत्त्वपूर्ण माहितीसह। तोपर्यंत बाय बाय।